जे लोक नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहे त्यांच्यासाठी मला एक कळकळीचा मेसेज आहे माझा, की कोणालाही खरं न सांगता फसू नका. कारण मी 9 महिने, पूर्ण 9 महिने होईपर्यंत माझी ज्या दिवशी मी घरी राहिली त्या दिवशीच माझी डिलिव्हरी झाली. 9 महिने मी काम केलं. 4 फेब्रुवारीपर्यंत काम केलं आणि 5 फेब्रुवारीला मला आरवी झाली. तर ज्या पोरीनं मला या नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसवलं होतं, ती पोरगी दररोज संध्याकाळी मला फोन करायची, चल बस आली म्हणून म्हणायला. तर कधी 7, 7:15ला बस यायची आणि त्या कंडिशनमध्ये मी बसमध्ये कधी जागा असायची, कधी नसायची. आणि तिच्याच ओळखीचं कोणी असलं ती मला जागा शोधून द्यायची. तिला सगळं काही माहीत असताना तरीसुद्धा मला तिनं खोटं बोलून नेटवर्क मार्केटिंगमध्ये फसवलं. आता काही नेटवर्क मार्केटिंगवाले म्हणतात की आम्ही काय स्वतःहून येतो का, तुम्ही आता. अरे आमच्याकडे काम नसतं, पैसा नसतो, घरातून थोडाफार सपोर्ट करायचा असता म्हणून येतो ना, का विनाकारण थोडे येतो. आणि मग जर तुमच्यात जर खरंच तुमच्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये एवढा दम आहे ना, तर सुरुवातीला सांगा ना किती इन्व्हेस्टमेंट करावं लागते. 100%मधले 99.99 लोक जरा नाही पळून गेले ना त्या फिटिंगमधून, तर मग मला म्हणा. कोणालाही आधी फसू नका. त्या पोरीला फक्त मी एक फोन करून एवढंच म्हणले माझे पैसे मिळाल्यानंतर, की मी कोणत्या कंडिशनमध्ये काम केलं, कशासाठी केलं तर हे तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे, तरीसुद्धा मला तू नेटवर्क मार्केटिंगमध्ये का फसवलं. तर म्हणली तुला काही बिझनेस कळला नाही. अगं बाई, मला फसवता येत नाही ना लोकांना तुझ्यासारखं चाबरी. जर फसवता आला असतं तर मी आत्तापर्यंत नेटवर्क मार्केटिंगमध्ये सुपरवायझर, सुपर मॅनेजर काहीतरी झाले असते ना. माझी बंगले गाडी नसते का. कुठून आणायचे सगळेच खोटे लोक बोलणारे. काही आमच्यासारखे मूर्ख प्रामाणिकही असतात ना, ते स्वतः फसले जाते पण दुसऱ्याला फसू शकत नाही. तर प्लीज नेटवर्क मार्केटिंगमध्ये असाल तर लोकांना पूर्णपणे आधी माहिती द्या. जर त्यांच्या चौकशीनं ते आले तर ठीक आहे, नाही आलं तर तुम्ही पुढे निघा. पण कोणाच्याही प्रामाणिकपणेचा फायदा घेऊ नका. मी 9 महिने काम केलं, म्हणजे 4 तारखेपर्यंत काम केलं, तर 4 फेब्रुवारी 2026पर्यंत, आणि 5 फेब्रुवारीला माझ्या आरवीचा जन्म झाला. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये मी काम केलं. कशासाठी केलं तर असं सहज कोणते प्रोडक्ट 5-5, 6-6 हजाराचे एक आयटम घेण्यासाठी, की 35-35 हजार रुपये एका धडक्यात उडण्यासाठी. पण एवढं माइंड चेंज केलं तर त्या लोकांनी विचारू नका. आणि माणसाला वाटतं घरातून 2 पैसे, प्रत्येक बैला असतं माहिती, 2 पैसे आलं की बरं होईल बाबा, घर संसार चालन आपला. जर एवढेच पैसे असतात कशाला लोकांकडे आपण गेलो असतो. जास्तीत जास्त शेअर करा, की जे नेटवर्क मार्केटिंगमध्ये घुसले त्यांना खरं बोलायला थोडीशी अक्कल आली पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.